महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले आहे। गेल्या 15 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जातो। याही वर्षी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार पडलाय। 5000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आलाय। या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर व महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे, विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार नरेश म्हस्के व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात आलंय। या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के यांनी माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचे विशेष कौतुक केले। तर विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांनी मायेचं छत्र नेहमी आमच्या दोघांवर व शिवसेनेवर कायम ठेवलंय। याच माध्यमातून सातत्याने आम्ही उपक्रम राबवित असतो व याही पुढे असेच उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली आहे। या विभागातील माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने गेली 15 वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो। त्या निमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते। ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे। कायम आपल्यावर मायेचं छत्र, एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात। मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो। मला वाटतं सलग 15 वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्री वाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येतो। ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायेचं छत्र आमच्या दोघांवरती, शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम साजरे करत असतो। हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे। आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ 2,000 नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री वाटप करतो। अशा टोटल 5,000 छत्र्या ह्या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत। नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे मायेचं छत्र हे केलं त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्रीरूपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक प्रयत्न आहे। हा एक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आहे कारण हे ज्येष्ठ नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेला आहे। हा ज्येष्ठांसाठीचा हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढे देखील होतो। मला असं वाटतं सातत्याने हा ज्येष्ठ नागरिकांचा छत्री वाटप हा कार्यक्रम आम्ही करतो आहे। तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट करताना समाजासाठी जेव्हा नवीन गोष्टी चालू करतो त्यावेळेला जितकी कौतुकाची थाप पडते ना तितकेच आपल्याला म्हणजे नावं पण ठेवली जातात। बरेच जणांचे 2 विचार होते। प्रत्येकाला वाटतं की हे काय छत्र्याला तुम्ही घेऊ शकत नाही का, अशा पद्धतीचे ज्यावेळेला विचार आल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण छत्र्या नाही मिळत घेऊन देतोय का, तर तसं नव्हतं। त्याच्या मागची काही जी भावना होती ना ती वेगळी होती। ज्येष्ठ नागरिक काय असतं माहिती का, ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त झालेले असतात आणि त्यांना असं आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतात की काही ना काहीतरी आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी आणावं। आयुष्यभर त्यांनी मुलाबाळांसाठी केलेलं असतं आणि मला असं वाटतं आम्ही हा संपूर्ण ज्येष्ठ नागरिक जेवढे आहेत त्यांची मुलंच आहोत। कारण अगदी मुलांप्रमाणेच आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळले। 2012 आम्ही पहिल्यांदा निवडून आलो नव्हे तर मला असं वाटतं 2007च्या विकास रेपाळे साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला देखील बरेचसे ज्येष्ठ नागरिक जे आज ज्येष्ठ म्हणून आहेत ते यंग म्हणून त्या ठिकाणी होते काम करत आणि मला कधीच ज्येष्ठ नाही वाटले। आजही मला असं वाटतं निवडणुका तोंडावर आल्या, तुम्ही बघा निवडणुका आल्यानंतर हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आम्ही प्रचाराला जायच्या आधी त्या बिल्डिंगमध्ये जाऊन आमच्याबद्दल सांगून आमचे प्रचार करत असतात। जर जमेल जसं जमेल तसं तर मला असं वाटतं एवढी जी पब्लिक तुम्ही बघितली संपूर्ण प्रभाग क्रमांक 19 मधले ज्येष्ठ नागरिक येथे कोणीही तुम्हाला एकही या प्रभागाच्या बाहेरचं दिसणार नाही आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ फ्री असतात, खाली बसलेले असतात।
पण नुसते निवड बसलेले नसतात, तर ते जे काय विचारांची देवाणघेवाण करत असतात. आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत, शिवसेनेची जी कामं आहेत ती त्यांच्या घरापर्यंत पोचवत असतात. कारण ज्येष्ठांचं काम, आईवडिलांचं काम संस्कार देण्याचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असतं. त्याच पद्धतीचं हे संस्कार आहेत आमचे आणि हे देण्याचं काम हे कायमस्वरूपी करत असतात समाजाला आणि सगळ्या गोष्टीला. मी खूप स्वतःला सौभाग्यवती आणि मला असं वाटतं भाग्यवान समजते की आम्ही शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहोत. कारण आमच्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी आणि दिगे साहेबांनी कायमस्वरूपी ज्येष्ठांना एक वेगळं स्थान दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं कदाचित त्यांची त्यांना श्रद्धांजली म्हणूनच का की आम्ही या दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करतो. आणि आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, आमचे नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील कायमस्वरूपी आम्हाला एकच सांगितलं आहे की ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही समाजासाठी देणं म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तर तुम्ही स्वतःच्यासाठी काही मोठे नाही आहात, तुम्ही लोकांसाठी लोकप्रतिनिधी झालेले आहात. त्याच्यामुळे समाजासाठी देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ज्येष्ठांसाठी छत्री वाटपशिवाय अजून मोठं काय असावं. तर एक छोटी आमची मला असं वाटतं एक आमचा आशीर्वाद आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि ही छत्री देतो. हे एवढाच स्वार्थ आहे आमचा याच्यात. आणि म्हणून हा दरवर्षीचा कार्यक्रम. यावर्षी तुम्हाला बघितली असेल तर थोडी वेगळी छत्री आहे. ज्येष्ठ नागरिक ही छत्री वापरतात, मी तुम्हाला सांगते. ह्या छत्र्या कुठेही कधी गावाला वगैरे जात नाहीत. ह्या छत्र्या संपूर्ण वर्षभर अगदी, कारण तुम्हाला माहिती उन्हाळा देखील कडक असतो आजकाल, त्यामुळे उन्हाळ्यात देखील ह्या छत्र्या वापरल्या जातात. आणि पावसाळा सुरू झाल्यापासून अगदी वाट बघत होते की छत्री वाटप कधी होतं आहे, म्हणजे आपल्याला नवीन आता छत्री मिळणार. कारण छत्री विकत घेण्याची ज्येष्ठ नागरिकांची इकडे पद्धतच नाही आहे प्रभाग क्रमांक 19मध्ये. त्यांना सवय आहे की बाबा आम्ही मुलं आहोत त्यांची, की दरवर्षीप्रमाणे आपली पोरं आपल्याला छत्री देणार आणि त्या पद्धतीने छत्री वाटप करतो आम्ही. अगदी आम्ही दिवाळीत देखील मला असं वाटतं की पणत्या असू दे, दिवाळीचा फराळ असू दे, पणत्या प्रत्येकजण जातं दिवाळी एवढ्या मोठ्या स्वरूपात करतात, कपडे घेतात मॉलमधून, पणत्या आणू शकतात. परंतु एक आमची शिवसेनेची भेट एक वेगळी फिलिंग असते प्रत्येकाला की अरे ही माझी छत्री आहे, ही माझी पणती आहे, हे दाखवण्याचं एक त्यांचं हे. आणि ही छत्री नाही, हा त्यांचा स्वाभिमान आहे. हे नेहमी स्वाभिमानाने ती छत्री उघडतात आणि ही वापरतात. अगदी बाजारात असू दे, कुठेही गेले, गावाला गेले इकडून, तरी ती छत्री घेऊन जातात दाखवायला की ही छत्री आम्हाला आमच्या शिवसेनेने दिलेली आहे. आणि हे शिवसेनेचे प्रतीक आणि सर्व कुठे ना कुठेतरी मनापासून एक शिवसेना ही आदर हे जपतात आणि म्हणून ही छत्री वाटतात.